वादन करो। हेलो हरे कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप पाहतालोचनीय रूप सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बहुत सोग्र
जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम त्रिवेणी संगमी नानातीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नानातीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नानातीर्थे त्रिवेणी संगमी नानातीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नानातीर्थे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ तरी ते व्यर्थ हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा 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 नामासे विन्मुख तो नर पापिया नामासे विन्मुख तो नर पापिया हरिवेण धावया न पवे कोणी हरिमुखे म्हणा 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 पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक पुराण प्रसिद्ध
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणा
नाना तीर्थ भ्रमे त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे त्रिवेणी संगमे त्रिवेणी चेतनाहि नामी चेतनाहि नामी चेतनाहि नामी तरिते व्यर्थ हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे चेतनाहि नामी तरिते व्यर्थ चेतनाहि नामी तरिते व्यर्थ हरि मुखे हरि मुखे हरि मुखे मना हरि मुखे हरि मुखे मना गणना गणना कौन करी पुण्याची गणना कौन करी
पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी पुण्याची गणना सानी रब मगरे सानी रब मगरे सानी रब मगरे बदली ला 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 दादा ने दादा मग गगरे दादा ने दादा मग गगरे दादा ने दादा मग गगरे बदली ला बदली ला बदली ला दादा बदली ला बदली ला बदली ला बदली ला बदली ला बदली ला दादा ने दादा मग गगरे दादा ने दादा मग गगरे दादा ने दादा मग गगरे बदली ला बदली ला बदली ला बदली ला बदली ला बदली ला दादा बदली ला पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी हरी मुखे मरा हरी मुखे मरा हरी मुखे मरा हरी मुखे हरी मुखे मरा हरी मुखे हरी मुखे हरी मुखे मरा हरी मुखे मरा हरी मुखे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामे तरिते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविण धावया नपवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करिया ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा गुरु प्रथम नमः पांडुरंगा गुरु प्रथम नमः दुसरे चरण संतते दुसरे चरण संतते त्यांचे कृपादाने कसे जाय समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभं जगन्निहित पाण्यं मण्डनं मण्डनामं तरुण तुलसीमाला गंधरं कुञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमुलं गुरुर्मूर्ती पूजा मूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चम्बितं पुण्यस्थानं सराधिस्थितं तं समाधिस्थवर्तिं नमामि गंगागिरियोगिराम्। शुचिः शिलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने चारधाम यात्रा मावंद त्या निमित्ताने असणारी कीर्तन सेवा सौ कलावतीबाई व श्री भाऊसाहेब सखाराम खरमाळे, त्याचप्रमाणे सौ मंगलबाई व श्री रावसाहेब विश्वनाथ निगळ, त्याचप्रमाणे सौ चंद्रकला व श्री कारभारी पांडुरंग निगळ, सौ मंदाबाई व श्री वसंतराव अण्णासाहेब खरमाळे, अशा प्रकारे 4 जोडपे आहेत. या 4 जोडप्यांचं असणारं मावंद आहेत गंगाजल पूजन चारधाम यात्रा. या चौघांचे असणारे पाहुणे, नातेवाईक आणि ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, गायक वादक वृंद, सर्वांना धन्यवाद. गंगाजल पूजन आहेत. मावंद, मा म्हणजे नाही, यामध्ये वद जाते. वद म्हणजे बोलणे. जे पुण्य कर्म केलं ते बोलायचं नसतं, त्याच्याकरता कीर्तन आहे. कारण जे उघडं केलं ते संपतं, जे झाकलं ते टिकत असतं. झाकल्यावर वाढतं. आपण शेतामध्ये बी पेरतो, झाकलं म्हणजे काय होतं, त्याला अंकुर निर्माण होतो. एका दाण्याचे 100 दाणे होतात. आणि उघडं ठेवलं तर पाखरं खाऊन टाकतात, नाही तर वाळून जातात ते. तसं पुण्यकर्म झाकून ठेवावं, पापकर्म उघड करावं. पण माणूस उलटं करतो. पापकर्म झाकून ठेवतो आणि पुण्यकर्म सांगत राहतो लोकांना. पुण्यकर्म हे झाकावं. जे झाकलं ते वृद्धिंगत होतं. मा वद, वद शब्दाचा अर्थ आहे बोलणे. मा म्हणजे नाही. पुण्यकर्म बोलू नये. तीर्थयात्रा अनेक लोक करतात. तीर्थान कुर्वन्ते तीर्थानि. संत तीर्थयात्रा करतात, पण तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देण्याकरता तीर्थयात्रा करतात. संत महापुरुष जिथं जातात ते तीर्थ बनतं. युगराज गंगागिरी महाराजांचे पिताजी कापूस वळगावला आले. कापूस वळगाव तीर्थ बनलं. गंगागिरी महाराज बेटावर गेले. बेट तीर्थ बनलं. गंगागिरी महाराजांच्या आधी काय बेट तीर्थ नव्हतं. कोणाला माहिती नव्हतं तीर्थ आहे म्हणून. संत जिथं जातात ते तीर्थ बनतं. तीर्थान कुर्वन्ते तीर्थाने. तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देण्याकरता संत तीर्थयात्रा करतात. संतांच्या तीर्थयात्रेचा उद्देश आहे की तीर्थयात्रेतून समाज प्रबोधन व्हावं म्हणून तीर्थयात्रा करतात. संसारी लोक कशा करतात तीर्थयात्रा करतात. एकाला विचारलं तुम्ही तीर्थयात्रा कशा करता करता, सांगितलं जीवनामध्ये अनेक पाप घडतात ते जावे म्हणून तीर्थयात्रा. तीर्थयात्रेने खरंच पाप जातं का. मन संकल्पाची पापा न जाते तीर्थाचे नि बापा. नामदेव महाराज सांगतात तुम्ही जे कर्म केलं ना त्याचं फल तुम्हाला भोगावं लागेल. तीर्थाच्या बापाने जाणार नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराज सांगतात जे कर्म केलं ते भोगायला येत असतं. कर्माचं फल देवाच्या बापाला चुकलं नाही. दशरथाला चुकलं का हो. शिकार करण्याकरता आलेला दशरथ दिवसा शिकार मिळाली म्हणून रात्री झाडावर जाऊन बसला.
पाण्याचा बुडबुड बुडबुड आवाज आला आणि पाण्याचा जेव्हा बुडबुड आवाज आला, आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि तो श्रावणाच्या छातीला लागला. शर आला तो धावून आला गाळ, विव्हळला श्रावण बाळ. दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊन डोक. दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊन डोक. हे राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी. राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला द्रुमनी. आसवे आणुनी नयनी, जो बदला तुझ्या आवाजाच्या दिशेने बाण मारला, श्रावणाच्या छातीला लागला. श्रावण मोठ्याने ओरडला, ही आई ग. दशरथाच्या लक्षात आलं कोणतरी माणसाला बाण लागलेला आहे. जवळ गेला, पाहिला, फळफळ फळफळ करत. शेवटचा श्वास सोडला त्याने. सोडेला श्वास शेवटला, श्वास शेवटला, तो जीव विहग फडफडला. जीव विहग फडफडला, तनु पंजर सोडून गेला. पंजर सोडून गेला. दशरथ राजा रडला राई राई, अवकळला राये राये. श्रावणाला बाण लागला. शेवटी परिणाम, श्रावणाच्या मातेपित्याने शाप दिला, ज्याप्रमाणे पुत्रयोगाने आमचा मृत्यू होत आहे त्याप्रमाणे तुझा मृत्यू देखील पुत्रयोगाने होईल. परिणाम घडला. एक दिवस जेव्हा रामाचा राज्याभिषेक ठरवला त्यावेळेला कैकेयीने 2 वरदान मागितले, भरताला राज्य आणि रामाला वनवास. राम निघाला वनवास. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. रथ स्वाकारे आणि रघुनंदन पायी गेला, रघुनंदन
महाराज या प्रसंगाचं सुंदर वर्णन करतात. सर्व अयोध्यावासी गोळा झाले. रामप्रभू वनवासाला निघाले. कौसल्या माता दोन्ही डोळे नेत्र सजल झाले. माता कौशल्याचे अयोध्यावासींचे नेत्र सजल झालेले आहेत. सूर्यवंशी नारायण माझा राघव जातो वना. माझा राघव जातो वना. रघुनंदन पायी गेला. रघुनंदन भगवान परमात्मा वनवास चालून निघाले. सर्व अयोध्येवासी रडत आहे. माता कौसल्या सूर्यनारायणा जास्त तापू नको. माझ्या रामाला पायी चालायची सवय नाही. त्याच्या पायाला पोड येते. सूर्यवंशी दिन करा तापू नको रे भास्करा. हे सूर्या जास्त तापू नकोस. ए धरणी माते, धरणी माता माय बहिणी. धरणी माता माय बहिणी सांभाळा हो कोदंड पाणी. सांभाळा हो कोदंड पाणी. रघुनंदन पायी गेला. रघुनंदन पायी गेला. धरणी माता माय बहिणी सांभाळा हो कोदंड पाणी. राम प्रभू वनवासाला निघाले. दशरथ राम राम करून रडतोय. दशरथाच्या अंत समयी राम नाही. श्रावणाच्या मातापित्यांनी शाप दिला होता, पुत्र वियोगाने तुझा मृत्यू होईल. केलेल्या कर्माचं फल देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्याला कसं चुकेल? कर्म कुठले असू दे, एकदा कर्म केलं म्हणजे एक दिवस त्याला फल मिळणार म्हणजे मिळणार. एकदा बाण हातातून सुटला त्याला कोणी आवरू शकत नाही. घडलंय कर्म, एक दिवस फल देणार आहे. मग पाप करायचं आपण आणि नष्ट करायचं तीर्थक्षेत्राने, हा कोणता न्याय आहे? ज्याचा हात मोडला त्याच्याच गळ्यात पळत असतो, तो दुसऱ्याच्या गळ्यात नाही बांधत आपण. तीर्थयात्रेचा उद्देश हा नाही आहे. तीर्थयात्रेचा उद्देश आहे भगवत प्रेम निर्माण व्हावं. कोणाला ज्ञानाचा अभिमान असेल, तीर्थयात्रेमध्ये एकापेक्षा एक ज्ञानी भेटले, ज्ञानाचा अभिमान नष्ट होईल. कोणाला धनाचा अभिमान असेल, धनवान पाहिल्यावर धनाचा अभिमान नष्ट होईल. कोणाला सौंदर्याचा अभिमान असेल, सौंदर्यवान पाहिल्यानंतर अभिमान नष्ट होईल. आणि सुंदर सृष्टीचं दर्शन झाल्याच्या नंतर मनात भाव निर्माण होतो. किती सुंदर सृष्टी या परमात्म्याने निर्माण केली आहे. एवढी सुंदर सृष्टी ज्या परमात्म्याने निर्माण केली, तो निर्माता किती सुंदर असेल, हा भाव मनात निर्माण व्हावा, त्याकरता तीर्थयात्रा.
संत टुकड़ोजी महाराज जी के हमारा सुंदर वर्णन करते हर देश में तू हर वेश में तू हे प्रभु तू सर्वव्यापी आहे शोधून भरून येत आहे तेरे नाम अनेक तू एक ही है हर देश में तू हर वेश में तू हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है तेरे नाम अनेक तू एक ही है हर देश में तू हर वेश में तू हर देश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है तेरे नाम अनेक तू एक ही है तेरी रंग भूमि एक विश्व भरा तेरी रंग भूमि हे प्रभो हे विश्व म्हणजे तुझी रंगभूमी आहे काय काय रंग भरले या सृष्टीमध्ये तू भरून उरलेला आहे हर खेल में मेल में तू ही है तू हर देश में तू हर वेश में तू हर देश में तू हर देश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है तेरे नाम अनेक एक ही है हर देश में तू हर वेश में तू हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है तेरे नाम अनेक तू एक सागर से उठा बादल बन गए उठा बादल बनकर बादल से फटा बरखा बन गए बादल से फटा बरखा बनकर कहीं नहर बनी नदिया गहरी कहीं नहर बनी नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तू एक ही है हर देश में तो हर वेश में तो हर देश में तो हर वेश में तो तेरे नाम अनेक तू एक ही है तेरे नाम अनेक तू एक ही है सागर से उठा था बादल बनकर बादल से पटा बरखा बनकर कहीं नहर बनी नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तू एक ही है सागर से उठा बादल बनकर सागरातलं पाणी म्हणतो पण सागरात असताना आभाळात गेलं आभाळातलं पाणी पाऊस आला पावसाचं पाणी जमिनीवर आलं नदीत गेलं नदीचं पाणी तळ्यात गेलं तळ्याचं पाणी पाटात आलं पाटाचं पाणी चारीत आलं चारीचं पाणी दंडात आलं दंडाचं पाणी वाफ्यात आलं वाफ्याचं पाणी औपाधिक भेदामुळे नाव बदलले पाणी तर एक आहे त्याप्रमाणे प्रभू या सृष्टीमध्ये तू भरून उरलेला आहे तुझीच रूप आहे मिट्टी से अणु परमाणु बना इस दिव्य जगत का रूप लिया कहीं पर्वत वृक्ष विशाल बने सौंदर्य तेरा दो एक ही है मिट्टी से अणु परमाणु बना इस दिव्य जगत का रूप दिया कहीं पर्वत वृक्ष विशाल बने सौंदर्य तेरा तो एक ही है हे पर्वत वृक्ष आदि सगळं सौंदर्य तुझं आहे प्रभू तीर्थयात्रेमध्ये हे सगळं सौंदर्य पाहिल्यानंतर मनात भाव निर्माण होतो की तो हे विश्व निर्माण करणारा परमात्मा किती सुंदर आहे आणि हा भाव निर्माण झाल्यानंतर अंतकरणात भगवत प्रेम निर्माण होतं त्याकरता तीर्थयात्रा भगवत प्रेम निर्माण होण्याकरिता आहे तीर्थयात्रेमध्ये सत्संग घडावा कुसंग जर घडत असेल तर नको तीर्थयात्रा काही लोक तीर्थयात्रेला जातात तिकडे जाऊनच भांडणं करतात काय आनंद मिळेल
काही लोक लोकांना घेऊन जातात, पैसे गोळा करून देतात मध्ये सोडून. तीर्थयात्रेमध्ये आनंद मिळावा, सत्संग घडावा, भगवत चिंतन घडावं. माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली ना. अशा प्रकारे अनेक संतांच्या तीर्थयात्रेचं वर्णन येतं. तीर्थान कुर्वंती तीर्थाने, तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देणारे संत असतात. विदुर महाराजांच्या तीर्थयात्रेचं वर्णन आहे. 36 वर्ष तीर्थयात्रा विदुर महाराजांनी केली, पण 36 वर्षाच्या तीर्थयात्रेचं वर्णन 36 अक्षरांमध्ये एका श्लोकात करून सांगितलं. आम्ही 36 दिवस तीर्थयात्रा करतो, जाताना 36 पदार्थ घेऊन येतो आणि तिकडून आल्यावर 36 वर्ष सांगत बसतो. देवाचा आणि याचा 36 आकडा असतो. काही लोक एक फक्त पर्यटन म्हणून जातात, पिकनिक पॉइंट. काही लोक सोबत तंबाखूच्या पुढे घेऊन जातात, काही तिकडे मिळते तरी तलप जात नाही. काही तर बाटल्या सुद्धा घेऊन जातात गपचूप. मस्त गार हवा सुटलेली आहेत, खालून नदी वाहत आहेत, डोंगरात हिरवगार डोंगर, उंच उंच वृक्ष, थंडी थंडी हवा, मध्ये मध्ये एक एक घोट. त्याचा आनंद एक वेगळा असेल. हा उद्देश तीर्थयात्रेचा नाही आहे. पर्यटन म्हणून फिरणारं सारं जग आहे, कोट्यवधी लोक पर्यटन म्हणून फिरतात. तीर्थयात्रा त्या उद्देशाने करायची नसते. आणि जर तीर्थयात्रेमध्ये भगवत चिंतन घडत नसेल तर नलगे तीर्थाचे भ्रमण रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तीर्थाचे भ्रमण रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे दंडन मुंडन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे पंचाग्नी साधन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन. आणि म्हणून या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, तुम्ही त्रिवेणी संगमात जा, अनेक तीर्थ भ्रमण करा, परंतु भगवत चिंतनामध्ये जर मन लागत नसेल तर ते तीर्थयात्रा व्यर्थ जाते. प्रथम चरणामध्ये त्रिवेणी संगमे तीर्थे नाही नाम तरते व्यर्थ. चित्त नाही नाम तरते व्यर्थ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई या ठिकाणी अजय पाटील चिकडगावकर आपल्या कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रभात पाटील शिंदे, प्रशांत पाटील शिंदे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित जे थेटे पाटील आहेत, बाबासाहेब पाटील थेटे, जे विनायकराव गाढे आणि उपस्थित सर्व भक्तगण, सर्वांना धन्यवाद. मौंद्याचं गंगाजल पूजनाचं निमित्त आहेत. आता 6 वाजत आलेले आहेत. अंधार पडायच्या अगोदर पंक्ती झाल्या पाहिजे.
लाईटची व्यवस्था केली का? आवरून घ्यावं लागेल ना, मग अंधार पडल्यावर काय करणार. सौ कलावतीबाई व भाऊसाहेब सखाराम खरमाळे, सौ मंगलबाई व रावसाहेब विश्वनाथ निगळ, सौ चंद्रकला व श्री कारभारी पांडुरंग निगळ, सौ मंदाबाई व श्री वसंतराव अण्णा खरमाळे यांचं असणारं मौंदा आहेत. लवकरच कमीत कमी वेळात, मला वाटतं 15 मिनिटात आपण आवरून घेऊ. काही पाहुणे मंडळी लांबून आलेले आहेत, अजून पंक्ती व्हायच्या आहेत. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमेचित्त नाही नामे तीर्थे व्यर्थ. अनेक तीर्थ भ्रमण केले, परंतु नामात जर चित्त लागत नसेल तर माऊली सांगतात ते व्यर्थ आहे. कारण भगवत प्रेम निर्माण होण्याकरिता तीर्थयात्रा असते. म्हणून माऊली सांगतात जो नामापासून विन्मुख झाला, माणसाने संसारापासून कोणत्याही गोष्टीपासून विन्मुख झालं तरी चालतं, परंतु भगवंतापासून विन्मुख होऊ नये. कारण जेव्हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा धावून येणारा परमात्मा असतो. नास्तिक जरी असेल, देव धर्म मानणारा नसेल, पण संकट आल्यानंतर त्याला सुद्धा देव आठवायला लागतो. ज्याला कोरोना होऊन गेला त्याला विचारा कसा देव आठवत होता. आणि ते मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ना, ते बरेच बाहेरच आले नाही. काहींचे तर मुर्दे सुद्धा बदलून आलेत. कारण त्याच्या समोर ते भूत भरायचे, पाहिल्यानंतरच तो गाढ होऊन जायचा. आणि म्हणून जीवनामध्ये प्रसंग काय येईल सांगता येत नाही, पण अशा कठीण प्रसंगाला देव आठवतो. महाराज सांगतात भगवत नामापासून जो विन्मुख झाला ना तो पापी आहेत. कारण प्रसंगी त्या परमात्म्याशिवाय धावून येणारा कोणी नाही द्वितीय चरणामध्ये. नामासी विन्मुखा तो नर पापी, नामासी विन्मुखा तो नर पापी, नामासी विन्मुखा तो नर पापिया, नामासी विन्मुखा तो नर पापिया, नामासी हरि विना धावया न पावे कोणी, हरि विना धावया न पावे कोणी, हरि मोके माना, हरि मोके माना, हरि मोके माना, हरि मोके माना, हरि विना धावया न पावे कोणी, हरि विना नामासी विन्मुख तो होणारा पापिया, हरिविण धावया न पवे कोण. त्या परमात्म्याशिवाय धावणारा कोणी नाही आहे. जगामध्ये सगळे लोक स्वार्थी आहेत. नवारे कामाय पुत्राप्रिय भवति, आत्मनस्थो कामाय पुत्राप्रिय भवति. बाप मुलावर प्रेम करतो. विठाला 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 विठाला
नवारे पुत्राणाम कामाय पुत्र प्रिय भवती आत्मनस्तु कामाय पुत्र प्रिय भवती उपनिषदकार वर्णन करतात. बाप मुलावर प्रेम करतो, पण का करतो? बापाला वाटतं म्हातारपणी मुलगा सेवा करील ही अपेक्षा असते. त्या प्रेमाच्या पाठीमागे स्वार्थ आहे. सारं जग स्वार्थी आहेत. निस्वार्थ प्रेम करणारा परमात्मा आहे महाराज. मोहारी विण धावया नपवे कोणी. माऊलींनी सांगितलं केवळ माझ्यावर विश्वास ठेवू नका. नामाचा महिमा जाणून घ्यायचा असेल ना, तर सर्वात श्रेष्ठ उदाहरण आहे वाल्या कोडेच. किती पापी होता, कोणी कितीही पापी असला तरी वाल्या इतका पापी असू शकत नाही. वाल्या कोळी पातकी भूमंडळी, कोळी पातकी भूमंडळी, तिने राम नामे वाजविली टाळी. राम नामे वाजविली टाळी. त्याच्या दर्शने होय पातकांची होळी. रसनारंगी या राघव नामे, नामे रसनारंगी या राघव नामे, नामे रसनारंगी या राघव नामे, नामे रसनारंगी या राघव नामे. वाल्या कोळी पातकी भूमंडळी, तेने राम नामे वाजविली टाळी. त्याच्या दर्शने होय पातकांची होळी. रसनारंगी या राघव नामे, नामे रसनारंगी या राघव नामे. पातकांची राशी असणारा वाल्या, परंतु राम नामाने, त्याने राम नामे वाजविली टाळी. त्याच्या दर्शने होय पातकांची होळी. म्हणून काय नामाचा महिमा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पुराणामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे, ते म्हणजे वाल्मिकाचं तृतीय चरणामध्ये. हाय पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिका. 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 रामेतिनी लोक, रामेतिनी लोक उतरती, उतरती हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. रामेतिनी लोक, रामेतिनी लोक उतरती, उतरती हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरी. पुराणात प्रसिद्ध उदाहरण आहेत वाल्मिकाचं. कोणी किती पापी असला तरी वाल्या इतकं पाप करू शकत नाही. भगवंताचं नाम जेवढं पाप जाळू शकतं तेवढं पाप मनुष्य करूच शकत नाही. आणि म्हणून ही शंका दूर करावी, मी इतका पापी आहेत, किती पापी असू द्या, नामाने तरतो.
आणि म्हणून शेवटी माऊली सांगतायत सतत या भगवंताचं नाम जपावं आणि त्यामुळं कुल आणि परंपरा शुद्ध होतात शेवटच्या चरणामध्ये. ज्ञानदेवा मन नाम जपारीचे ज्ञानदेवा मन नाम जपारीचे ज्ञानदेवा मन नाम जपारीचे ज्ञानदेवा मन नाम जपारीचे परंपरा ताचे कुळ शुद्ध हरिमुखे मना 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 हरिमुखे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मचित्त नाही नामे तीर्थे व्यर्थ नामासी विन्मुखतो नर पापिया हरिविण धावया नपवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. गंगाजल पूजनाच्या मौंद्याच्या निमित्ताने असणारा योग झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण आणि 1 मे ते 21 मे या कालावधीमध्ये बेटामध्ये आपण बालसंस्कार शिबिर ठेवलेलं आहे. 5वी ते 10वीचे मुलं त्या शिबिरात घेतले जातील. ज्याला कोणाला मुलं पाठवायची असतील त्यांनी नाव नोंदणी करून घ्यावी आणि अगोदर नाव नोंदणी केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. कारण जेवढे मुलं लागतात तेवढेच आपल्याला ठेवता येतात, कारण त्यापेक्षा जास्त झाले तरी व्यवस्था होत नाही. म्हणून अगोदर नाव नोंदणी आपण करून घ्यावी. 1 मे ते 21 मे 21 दिवस, कारण उन्हाळ्याचे दिवस असतात, सुट्या असतात, मुलांना कुठंतरी फिरण्यापेक्षा एक आध्यात्मिक संस्कार लागावे म्हणून आपण 2 वर्षापासून बालसंस्कार केंद्र घेतो. हे 3रं वर्ष आहेत. तर 400-500पर्यंत मुलं त्या ठिकाणी असतात. याही वेळेला निश्चित मुलं येतील. आपल्याला जर कोणाला मुलं पाठवायची असतील तर लवकर नोंद करावी. 5वी ते 10वीचे मुलं त्यात घेतले जातील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे आपण अन्नक्षेत्र बेटामध्ये चालतं त्या अन्नक्षेत्राकरता धान्य फेरी पण करीत असतो. आपल्या संस्थांच्या वतीने कोणी येत नाही, पण गावातूनच आपण एक टीम तयार करून आणि धान्य गोळा करून जेवढं आणता येईल तेवढं धान्य आपण अन्नक्षेत्रात आणावं, की जेणेकरून वर्षभर आपल्याला अन्नक्षेत्रामध्ये आणि धान्याची गरज पडत नाही. कारण धान्य विकत घ्यायची पाळी येण्यापेक्षा आपली घरातली ती वस्तू असते. म्हणून आपण एक धान्य फेरी करून बेटामध्ये आणि अन्नक्षेत्राकरता ते धान्य घेऊन यावं. आणि ग्रामस्थांनी हे करायचं आहे. बेटातर्फे कोणी संस्थांतर्फे येणार नाही आणि म्हणून ग्रामस्थांनाही सूचना आहेत आणि शिबिराची सूचना दिली. ज्यांना मुलं टाकायची असतील शिबिरात त्यांनी लवकर नोंदणी करून घ्या. ज्ञानेश्वर माऊली ध्यानराज माऊली हो. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले जय पुरे वेडे वा पुरी उत्तरी अपराध महाराज आ नाही विचारिला अधिकार मी आपुला